फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एक व्लॉग घेऊन आलेली आहे. व्लॉग होणार की काय होणार ते मला नाही माहिती, पण एक परत व्हिडिओ शूट करते आहे. आज काही व्हिडिओ शूट करायचे होते, म्हटलं बऱ्याच दिवसापासून व्लॉग शूट नाही केला म्हणून ते करायचं. तर मी शॉपला आलेली आहे. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजत असेल. माझी देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे. मी दाखवते बघा. छानशी देवपूजा झाली. काही नवीन प्रोडक्ट आलेले आहे, मला ते दाखवायचे होते. आणि बाकीसुद्धा आणखी कमेंट्स होत्या की काही तू टेबल रिकामे का बरं ठेवले आहेत वगैरे, त्याच्याशी रिलेटेड. म्हटलं आज ते सुद्धा दाखवतेच. आणि आणखी एक अनाऊन्समेंट करायची आहे, सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. आधी तर मी तुम्हाला माझी पूजा दाखवते आणि त्यानंतर मग बाकी पुढे व्हिडिओ शेअर करते. अशी पूजा, आज देवाला फूलसुद्धा, आणि हे ना कृष्णाच्या डोक्यावर ठेवायचा खूप प्रयत्न करते आहे, पण राहतच नाही आहे. म्हणजे माझ्या कृष्णाला आज घालायचे नाही आहे टोपी, बहुतेक बघा पडतच आहे. बाकी पूर्ण पूजा केली. हे माझे गणपती बाप्पा, प्रसाद वगैरे ठेवलेला आहे, मस्त दिवा सुरू आहे असं पूजा. त्यानंतर हा टेबल, ज्याबद्दल प्रश्न होते. आणि दुसरी गोष्ट, हा तर इथे तर आता सध्या सामान ठेवलेलं आहे ज्याचा आत्ताच यूज झाला, ते डमी आहे. माझं स्किन केअर करतच होते, तर विचार केला की तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते. कारण काही कमेंट्स आलेल्या की तुझं स्किन केअर रुटीन सांग, तू एवढे प्रमोशनचे म्हणजे व्हिडिओज बनवते, एवढे प्रोडक्ट्स यूज करते, तर तुझी स्किन खराब नाही होत का? आणि तू कुठलं त्यामध्ये तुझं ऑनेस्ट स्किन केअर आहे? कारण लास्ट मी व्हिडिओ अपलोड केलेला की मला प्रमोशनसाठी किती प्रोडक्ट रिसीव झाले, त्यातले माझे किती फेवरेट आहे. तर त्यावेळी असं झालं की तू खूप जास्त प्रोडक्ट सांगितले, जे सर्वच ऑलमोस्ट प्रोडक्ट चांगले सांगितले. सो तसं अजिबात नाही आहे. त्यामधलं मी खरोखर काय यूज करते, त्यावेळी काय करत होते ते सुद्धा सांगितलेलं. आत्ता मी खरंच काय यूज करते आहे, माझं ऑनेस्ट स्किन केअर, ते तुमच्याबरोबर शेअर करते. मी सर्व घेऊन बसले आहे. ॲक्च्युली मी शॉपला आल्यानंतर आधी तर देवाची पूजा वगैरे करून घेते. घरून निघताना काहीच करून येणं होत नाही. त्याचं रिझन असं की मग प्रिशूला जर दिसलं तयार वगैरे होऊन कुठे जात आहे, तर प्रिशू रडते आणि मागे लागते. त्याच्यामुळे मग मी घरून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर निघण्याचा प्रयत्न करते. म्हणजे घरून काहीच आवरून येत नाही, जे काही आहे ते इथेच करते. कारण मग पूजा वगैरे करायची असते. मग त्यानंतर मी आधी पूजा करून घेते, म्हणजे आल्यानंतर झाडू पोछा वगैरे करते, त्यानंतर पूजा करते. ते सुद्धा रुटीन तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. सो पूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर मग मी माझं करते. हे माझ्याकडे छान छोटंसं किट आहे. हे मला ॲक्च्युली गिफ्ट म्हणून मिळालेलं. बघा, याच्यामध्ये असे हे सर्व प्रोडक्ट्स आहेत. यातले हे 2 मी काढून ठेवले, डॉट अँड कीचं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. तर मी खरोखर काय यूज करते ते सांगते. आधी तर मी फेसवॉश करून घेते, आणि ज्यावेळी फेसवॉश मी नाही केला त्यावेळी मग मी वाईप्स यूज करते. तर यासुद्धा मला फ्रीच मिळालेल्या आहे. डॉक्टर रशेलच्या वाईप्स आहेत, गिफ्ट म्हणून मिळालेलं हे किट. त्याच्यामध्ये हे सुद्धा होतं. तर मी कधीच वाईप्स यूज करते, नाही तर मोस्टली मी सलूनला आल्यानंतर मग माझं सर्व झालं की मी फेसवॉशच करते. घरून करून येते, पण रोडनी डस्ट वगैरे या सर्व गोष्टी, त्याच्यामुळे मग मी फेसवॉश करते. आणि तशी माझी सवय आहे, मी दिवसातून ॲटलिस्ट 3 वेळा वगैरे तरी फेसवॉश करतेच. सो आत्ता मी केलेलं आहे, त्याच्यामुळे ते स्किप करते. वाईप्स आहेत जवळ. त्यानंतर डेलीला मी गुड वाईफ्सचं टोनर यूज करते. पण एवढ्यात मला असं होतं आहे, टोनर कुठलंही यूज केल्यानंतर खूप जास्त असं बर्न झाल्यासारखं वाटतं, किंवा असं वेगळंच चुनचुन होतं. त्याच्यामुळे मी टोनर सध्या तरी स्किप करत आहे, नाहीतर मग मी गुड वाईफ्सचं टोनर यूज करते. सो आता माझं ऑनेस्ट स्किन केअर सांगते आहे मी फॉक्सटेलचं व्हायटॅमिन सीचं सिरम यूज करते. हे ब्रायटनिंग सिरम आहे, खूप छान आहे. आणि तुम्ही बघू शकता, आता ह्याचं मला हरवलेलं, त्याच्यामुळे मग मी, म्हणजे प्रिशू आलेली शॉपला एकदा, आणि मी स्किन केअर करत होती तेव्हा ह्याचं जे पडलं ते प्रिशू तोंडात टाकत होती, म्हणून मी फेकून दिलं. त्याच्यामुळे मी आता हे दुसरं लावलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता हे कसं आहे, मी दाखवते बघा. असं आहे या फॉर्ममध्ये, म्हणजे येल्लो कलरमधनं येतं थोडं. ओके. सो हे सिरम, असं वाटत नाही सिरम आहे, पण हे सिरम आहे, तुम्ही बघू शकता. मी ह्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्सला. खूप छान असं सिरम आहे. पूर्ण फेसला लावून घेईल.
फॅन सुरू आहे माझ्या डोक्यावर, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज हवेसारखा येत असेल, सो त्याला प्लीज इग्नोर करा. आफ्टर डिलिव्हरी ना मला स्किनचे खूप जास्त प्रॉब्लेम झालेले आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट ट्राय करूनसुद्धा कधी कधी असं होतं की काही सूट होतात, काही नाही होत. पण नाही म्हणू शकत आपण कंपनीला. बघू शकता तुम्ही, एक हलकासा ग्लो देतो आणि नाही जरी दिला तरी मला ना हे सिरम प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे मी हे सिरम यूज करते. त्यानंतर थोडा वेळ वेट करते. सो याच्यानंतर मी यूज करते मॉइश्चरायझर. तर माझ्याकडे मॉइश्चरायझरसुद्धा फॉक्सटेलचं आहे. हे ना मला थोडं डिफरंट वाटलेलं, पण अजिबात असं चिपचिप वगैरे करत नाही. खूप छान असं मॉइश्चरायझर आहे. मी हे यूज करते आणि कधी जर मला वाटलं तर मी डॉट अँड कीचं यूज करते. आता डिपेंड्स मूडवर. आता माझ्याकडे लॅक्मेचं हॅलोरॉनिक मायक्रो इसेन्स आहे, जे मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं. तर मी ज्यावेळी ते यूज करते त्यावेळी मग मी हे मॉइश्चरायझर यूज करते आणि ज्यावेळी मी हे सिरम यूज करते त्यावेळी मग मी हेच यूज करते. म्हणजे असं आहे की जर मी डॉट अँड कीचे प्रोडक्ट यूज करत आहे तर मी डॉट अँड कीचेच करते सर्व, आणि जर मी फॉक्सटेलचे यूज करत आहे तर फॉक्सटेलचेच करते. म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हे प्रोडक्ट छान आहे, आणि मी त्या ऑनेस्टली सांगितलेलं. तो प्रमोशनचा पार्ट नव्हता, जरी ते प्रोडक्ट प्रमोशनचे असले तरीसुद्धा. सो मी आत्ताचं करंट माझं स्किन केअर सांगते आहे. हे सिरम यूज केल्यानंतर मी फॉक्सटेलचंच मॉइश्चरायझर यूज करते, आणि तुम्ही हे कसं आहे ते बघू शकता. मी दाखवते बघा, याच्यामध्ये हे पार्टिकल्स आहेत आणि हे सुद्धा खूप छान आहे. मला थोडं डिफरंट वाटलेलं आणि ऑइल कंट्रोल करतं खरोखर, त्याच्यामुळे मग मी हे यूज करते, कारण मला खूप जास्त स्वेट येतो. असं वाटणारं नाही लावला म्हणून. आता ना माझी ऑइली स्किन आहे, सो असं म्हणतात की ऑइली स्किनने मॉइश्चरायझर नाही यूज करायला पाहिजे, पण ना मला असं वाटतं की ऑइल कंट्रोल करणारे मॉइश्चरायझर यूज करायलाच पाहिजे. तुम्ही बघू शकता मी किती लावलेला आहे, कारण असं की ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर आहे, ऑइल कंट्रोल मॉइश्चरायझर आहे, ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे. सो यूज करायलाच पाहिजे. स्किनला छान मॉइश्चराईज करतं आणि स्किनमध्ये व्यवस्थित ब्लेंड होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही मी किती छान स्किनमध्ये मर्ज होऊ दिलेलं आहे, आणि मी ना डेलीला मेकअप नाही करत. बघू शकता तुम्ही छान मर्ज झालेलं आहे. त्याच्यानंतर मी यूज करते डॉट अँड कीचं सनस्क्रीन. बघू शकता हे कसं दुधासारखं दिसतं. व्हाईट आहे, खूप जास्त लाईट वेट आहे खरोखर. अजिबात व्हाईट कास्ट देत नाही. दुसरी गोष्ट, व्हाईट कास्ट तर देतच नाही. प्लस पॉईंट असा की बाकी सनस्क्रीनसारखं ना मला हे असं बर्न नाही होत स्किनला. म्हणजे मला तरी हे सनस्क्रीन खूप जास्त आवडलं. तर मी सनस्क्रीन अगदीच जास्त लावत नाही. मी मॉइश्चरायझर ऑलरेडी खूप लावलेलं. मला कुठे आज बाहेर पण नाही जायचं. ओके, सो इथे माझं झालं आहे सनस्क्रीन लावून. हे मला न्यूट्रिजनाचं रिसेंटली आय क्रीम रिसीव झालेलं आहे. प्रमोशनसाठी नाही, मला हे सुद्धा गिफ्ट म्हणूनच मिळालेलं. पण ना खरोखर खूप छान आहे. म्हणजे मी काही दिवसच झालेत यूज करून. माझे डार्क सर्कल ना खूप जास्त म्हणजे खूप जास्त होते, अजूनही आहे. पण याने ना कमीसुद्धा व्हायला हेल्प होती आहे आणि रिलॅक्स वाटतं. त्यानंतर मी डेलीला लिपस्टिक म्हणजे मी लिप बाम यूज करते आणि एक लिपस्टिक. तर ही लॅक्मीची 925 प्राईम प्लस मॅट लिक्विड लिप कलर आहे माझ्याकडे एक, ज्याचा शेड आहे MB2 इंटेन्स लेट. आणि एक रिसेंटली NY बेची, ही सुद्धा मला गिफ्टच मिळालेली. 28 शेड आहे याचा, मॅट आहे. तर तुम्हाला मी ह्याचा शेड दाखवते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा न्यूड शेड आहे. जस्ट मिनिट, मला कॉल येतो आहे.
सॉरी, ॲक्च्युली घरून कॉल आलेला माझ्या मणिमाऊचा. सो मी हे बोलत होते की असं नाही की मी फ्रीचेच प्रोडक्ट यूज करते, पण फ्रीचे म्हणजे गिफ्ट मिळालेले ते एवढ्या छान क्वालिटीचे आहेत ना की मला दुसरा काही यूज करायचं मनच होत नाही. ही लॅक्वेची 9 to 5 खूपच छान आहे, न्यूड आहे. मी तुम्हाला आत्ता जी दाखवली ती ही होती, ही मॅट आहे. आणि एक ही, दोन्हीही न्यूडच शेड आहेत, पण ही थोडीशी डार्क आहे आणि ही थोडीशी लाईट आहे, पण अमेझिंग आहे. ब्राऊनमधून येतं, पिंकमधून येतं थोडासा. सो मी ज्यावेळी कुठे बाहेर नाही जात त्यावेळी ही यूज करते जेव्हा फक्त सलोनला असते. आणि तसंही मला जेव्हा जेव्हा वाटतं टचअप करायचं तेव्हा मी ही करते. आणि जेव्हा बाहेर जायचं असेल त्यावेळी मग मी ही यूज करते रेग्युलर बेसिसला. आणि तसं मी डार्क शेड तर अवॉइडच करते, मला न्यूडच आवडतात, त्याच्यामुळे मी तेच करते. आत्ता मी तुम्हाला ही लावून दाखवते. तुम्ही बघू शकता लावलेली आहे, पण अजिबातच वाटत नाही आहे. मग ज्यावेळी मला काही व्हिडिओज वगैरे शूट करायचे असते ना, मग त्यावेळी मी काय करते, ही लावून घेते त्यावरच. छान. नाहीतर मग मी कधी कधी ही स्विस ब्युटीची लिप आणि चिक टिंट आहे, ही सुद्धा यूज करते. बघू शकता, पण ना ही खूप जास्त डार्क आहे, त्याच्यामुळे मग मी याचा कधी कधी ॲज अ ब्लशरसुद्धा यूज करते, कधी कधी आय शॅडो म्हणूनसुद्धा लाईट आणि तसंसुद्धा. सो असं आहे माझं ऑनेस्ट स्किन केअर. आता ना मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते की म्हणजे ज्यावेळी सलोनचा टूर केला होता त्यावेळी की माझे ग्लासेस आलेले आहेत जे मी घालून दाखवेल, तर तुम्ही सांगाल कसं आहे. माझी टिकली लावायची राहिली. ॲक्च्युली मी एवढी छोटी लावत नाही, माझी थोडी मोठी असते, पण झालं असं की माझी टिकली संपलेली आणि मला जायलासुद्धा वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मग मी ती यूज करते आहे. असंच होतं आहे, मला सलूनमधून निघायलाच कधी कधी खूप जास्त वेळ होतो आहे. आणि मग असं असतं, पाऊस असतो आणि मग घरची धाव जरा म्हणजे घरची ओढ जरा जास्त राहते प्रिशूमुळे, त्याच्यामुळे मग होत नाही माझं जाणं. आता बघू शकता तुम्ही, एक डब्बी सापडली आहे, त्याच्यामध्ये काहीच टिकली शिल्लक नाही, 1-2च शिल्लक आहे फक्त. ओके, मला जास्त मोठी लावायला आवडत नाही. आणि बरेच जण तर वेस्टर्न आउटफिटवर यूजसुद्धा करत नाही, पण मला टिकलीशिवाय अजिबात करमत नाही, सो मी टिकली लावतेच. आणि हे आधीपासून आहे, लाईक मी कॉलेजला होते तेव्हा वगैरे पण मी बिना टिकलीची राहतच नव्हते. हां, तर मी हे बोलत होते की जाणंच होत नाही कुठे, आणि माझे ग्लासेस मी दाखवणार होती. सो असा आहे आणि लावल्यानंतर असा काहीसा दिसतो. आता खूप जास्त मोठा वाटत असेल बऱ्याच जणांचं, असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मोठा आहे, पण मला असं व्यवस्थित वाटतं आहे, कम्फर्टेबल. मी थोडं छोट्या साईजचा घेतलेला. आता माझा फेस ना म्हणजे वजन वाढल्यामुळे फेससुद्धा असा मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे माझं असं होतं की फेसला सूट व्हायला पाहिजे आणि मला असाच घ्यायचा होता यावेळेनं. यामध्ये छान 2 कलरसुद्धा आहेत आणि म्हणजे मला खूप आवडलेला. मला याच्यामधून ॲक्च्युली पिंक कलरमध्ये किंवा पिंकमध्ये किंवा मग क्रीम वगैरे असं ट्रान्सपरंटमध्येच घ्यायचा होता, पण ना हा सुंदर कलर मिळाला आणि खूप ट्राय केले मी. जवळपास 25-30पेक्षा जास्त चष्मे ट्राय केले, पण ना मला कुठलाच नाही आवडला. मग माझं असं होतं की नको, मला हा आवडला ना, मग मी हाच घेते आणि हा घेतला. तर
असो मला आवडलेलं आहे खूप. तर झालं माझं स्किन केअर. मी मेकअप करत नाही डेली बेसिसवर. जेव्हा सलोनला असते तेव्हा आता व्हिडिओजमध्ये माझा टाईम जास्त जातो आहे, व्हिडिओ शूट करणं, त्यानंतर सलोनची कामं वगैरे. पण जर इथे नसले, सलोनला नसले, तर मग मी बाहेर कुठे जायचं असलं तेव्हाच करते क्वचितच. तसं मग मी नाही करत डेली बेसिसवर, तरी नाही करत. सो असं सर्व. टेबलचं मी बोलत होते, तर तो जो टेबल आहे त्या टेबलवर यासाठी काही ठेवलेलं नाही आहे, कारण मी बसते इथे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पडदा आहे आणि त्याच्या मागे काच आहे. मी दाखवते, त्याच्या मागे अशी ही काच आहे. सो मला जर व्हिडिओ शूट करायचा असला ना, माझ्या टेबलवर ट्रायपॉड ठेवला तर तो खूप जास्त वर होतो. आता सध्या याची मी ॲडजस्टमेंट कशी केलेली आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन, म्हणजे मोबाईल काढल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवते. त्याच्यामुळे मला तो वॉलपेपर जो आहे, चला मी तुम्हाला तिथे जाऊनच दाखवते. मी इथे हे ठेवलेला, म्हणजे हा बॉक्स ठेवलेला, याच्यावर मोबाईल ठेवलेला आणि असं म्हणून मी शूट करत होते. आणि मी बसलेले कुठे, तर मी माझ्या चेअरवर बसलेली आणि हा पडदा. तर मी बोलत होते की मला शूट करायसाठी इथे शूट करायचं असतं आणि इथे ट्रायपॉड वगैरे व्यवस्थित बसून जातो. त्याच्यामुळे मग मी हा टेबल रिकामा यासाठी ठेवलेला आहे. एक मिनिट. हां, मी हा टेबल रिकामा यासाठी ठेवलेला आहे कारण की मला व्हिडिओ शूट करायच्या वेळी जर मी काय मेकअपचा करते किंवा काही, तर हा लागतो मला सामान वगैरे ठेवायला, म्हणून मी हा रिकामा ठेवलेला आहे. आणि इथेच ठेवलेला आहे, मी त्याला लगेच असं करून घेऊ शकते. इथे माझी चेअर ठेवू शकते, वॉलपेपर आहे, लाईटसुद्धा इथेच आणि ट्रायपॉड वगैरे इथे बसून जातो. त्याच्यामुळे मग मी हा टेबल रिकामा ठेवला आहे. आणि मी बोलत होते नवीन काही प्रोडक्ट आलेले आहेत. सो हे स्ट्रेटनिंगचं नवीन क्रीम आहे. त्यानंतर एक खूप छान असं हेअर ट्रीटमेंटसाठी आलेलं आहे प्रोडक्ट. याला ट्राय केले मी, याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. मी लवकरच शेअर करेल. हेअर स्पा आहे, स्टिक्सचा हेअर स्पा. त्यानंतर हे काही सॉरी परमनंट स्ट्रेटनिंगसाठी, स्मूथनिंगसाठी वगैरे मी स्टिक्सचे मागवले आहेत. लॉरियल एक्सटेन्सोचं सुद्धा आहे. काही नवीन किट्स आलेले आहेत. हे सर्व जे नवीन सामान होतं मागवलेलं ते आलेलं आहे. त्यानंतर कॅरेटिनचं काही मागवलं आहे मी, बघू शकता. हे सर्व असे नवीन सामान आलेले आहे. आत्ता व्हिडिओ बघितला तेव्हा लक्षात आलं की आवाज फॅनमुळे खूपच जास्त विचित्र येतो आहे, म्हणून म्हटलं चला माईक लावून घेते. हा माईकसुद्धा मला रिसेंटली परचेस करावा लागला. ओके. सो मला कमेंट्स आलेल्या की ताई तू हे सर्व शिकली केव्हा, कारण ब्लॉग्स इन बिटवीन सुरू होते. तू जेव्हा ब्लॉग्स टाकत नव्हती तेव्हा शिकली की त्याच्यानंतर शिकली की त्याच्या आधी शिकली किंवा शिकली? कारण आधी मी काही आय थिंक 2 महिन्याआधी असेल किंवा 2 महिन्याआधी मी एक व्हिडिओ टाकलेले मेकअपची ऑर्डर केल्याचे. तेव्हा तर तू काही सांगितलेलं नाही आणि अचानक केव्हा शिकली एवढं सर्व की डायरेक्ट सेटअप केला, याबद्दल विचारलेलं. तर माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ते त्यांनी विचारलं. तर मी केव्हा शिकलेले ना, मी आय थिंक मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं जेव्हा मी बोलले की प्रिशूच्या व्हिडिओज येणार नाही वगैरे ते, तर तेव्हा मी आय थिंक सांगितलेलं. पण मी हे सर्व शिकले प्रिशू 6 महिन्याची होती तेव्हापासून माझं हे सर्व लर्निंग, म्हणजे तसं तर ती 4 महिन्याची होती तेव्हापासूनच माझं हे सर्व लर्निंग सुरू होतं. पण ॲक्च्युअल बाहेर जाऊन मी ती 6 महिन्याची असताना शिकले. म्हणजे तेव्हापासून तर ते एक 2 महिने माझे त्याच्यामध्ये गेले आणि प्रिशू 8 महिन्याची असताना माझं ते सर्व म्हणजे कंप्लीट झालं शिकून. तर मी तेव्हा शिकायला जायचे ना, तेव्हा मला टाईम द्यायला लागायचा जास्त. आणि प्रिशूचं असं आहे, प्रिशू आधीपासूनच आईजवळ राहते. ती फक्त दूध प्यायचं असलं तेव्हा माझ्याजवळ येते. बाकी ती लहान, म्हणजे जेव्हापासनं आपण म्हणतो ना बाळ खेळायला लागतं तेव्हापासूनच ती जास्त, म्हणजे जेव्हापासनं ती असं बसायला लागली, त्यानंतर रांगायला लागली, चालायला लागली वगैरे, या सर्वच याच्यामध्ये. आणि आता सुद्धा तिला माझी आठवण, आता तर मी ठीक आहे बाहेर असते, पण मी बाहेर जरी नसले ना तरी सुद्धा तिला माझी आठवण बऱ्यापैकी येतच नाही. ती जास्तीत जास्त माझ्या आईवडिलांकडे राहते. आई नाही तर माझे बाबा, दोघांपैकी एक जण तिला पाहिजे. ती त्यांना आई बाबाच म्हणते.
आजी आजोबा वगैरे म्हणत नाही, तर ती त्यांच्याजवळच जास्तीत जास्त राहते. तर तेव्हा सुद्धा ती राहायची, पण तेव्हा एवढा त्रास व्हायचा ना मला, म्हणजे अचानक आठवलं म्हणून सांगते, की हे जे काही झालंय ना, हे सरस म्हणजे खूप जास्त अवघड होतं ते सर्व शिकणं वगैरे एवढ्या लवकर. कारण जसं मी आधी बोलले, मला प्रिशूच्या बर्थडेला किंवा त्याच्या आधी म्हणजे मला आईबाबाच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला प्लॅन करायचा होता या गोष्टींचा, जी असते 31 मेला, आणि मी उद्घाटन केलं 1 जुलैला. तर तुम्ही बघू शकता 2 महिन्याचा डिफरन्स. ते मला आधीच करायचं होतं, पण काही कारणामुळे नाही झालं. पण खूप जास्त अवघड होतं जेव्हा मी हे सर्व शिकत होते, प्रॅक्टिस करत होते त्यावेळी. कारण ना मी बाहेर राहायचे, आणि प्रिशू फक्त दूध पित होती त्यावेळी. जसं मी सांगितलं, मी ती 4 महिन्याची असतानापासून माझं लर्निंग फेज हा सुरू होता, आणि ती 6 महिन्याची होती जेव्हा मी बाहेर पडली. मग कारण लवकरात लवकर करणं खूप आवश्यक होतं काही कारणांमुळे. तर मला पान्हा फुटायचा आणि खूप त्रास व्हायचा. मग असं व्हायचं की माझं शिकणं अर्धवट सोडून मला प्रिशूजवळ यायला लागायचं, आणि तिला जरी तिची जरी डिमांड नसली ना तरी सुद्धा मला तिच्याजवळ जायला लागायचं. मग असं खूप म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. सो लोकांना वाटतं की खूप इझी आहे, आता तर बरं आहे की दुकानच आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आईकडेच असते त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही आहे तिला, तिची मुलगी आई सांभाळते त्याच्यामुळे मग तिला काही फरक पडत नाही, तिला काही सांभाळावं लागत नाही. तर ना असं अजिबात नाहीये. आईकडे असणं ही गोष्ट सोपी नसते, ही गोष्ट सर्वात वाईट असते असं मी म्हणेल. लग्न झाल्यानंतर जर मी इथेच राहतीये तर, कारण कसं आईकडे पाहुणी म्हणून आलेली मुलगी सर्वांनाच चांगलं वाटते, पण आईकडेच राहत असलेली मुलगी कोणालाच चांगलं वाटत नाही. मला असं झालं होतं की मला एक छोटीशी का होईना एक अशी जागा पाहिजे जिथे मला कोणी म्हणणार नाही की ही तुझी जागा नाहीये. आता हे जरी रेंटेड असलं ना तरी सुद्धा कोणी हेच बोलतं की हे माझं सलून आहे, एक हक्काची जागा आहे, इथे मी बिंदास कधीही येऊ शकते, लाईक कधीही येऊ शकते, ही जागा तुझी नाही आहे असं म्हणणारे इथे कोणीच नाहीये. त्याच्यामुळे ना मला असं एक होतं डोक्यामध्ये की लवकरात लवकर शॉप घ्यायचं, कारण घरून तसेही काहीच होत नव्हतं. कारण प्रत्येक लोकांची मेंटॅलिटी असते की त्यांना म्हणजे त्यांना दिसायला पाहिजे की कुठल्या सलूनमध्ये जाते कामाला, तेव्हा कुठे त्यांना वाटतं की करते येते वगैरे असं सर्व. तर मी ना माझ्या एरियामध्ये तरी मी जेही काही प्रॅक्टिस केल्या, त्यानंतर जेही काही मी जिथे शिकले किंवा काय ते ना मी बाहेरच बघितलं. लकीली मला जिथे पाहिजे होतं तिथेच मिळालं. मला ॲक्च्युली 2nd फ्लोअर पाहिजे होता, पण मला 2nd फ्लोअर न मिळता मला वरचं मिळालं. तर त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांचं होतं की पुढाला दिसत नाही, तर नाही दिसतं, छान रिस्पॉन्स सुद्धा आहे, आणि मी खूप जास्त हॅपी आहे कारण मला एक जागा मिळाली जिथे मी माझं काहीतरी करू शकते. लाईक माझ्या व्हिडिओजला सुद्धा व्यवस्थित छान रिस्पॉन्स येतो, माझ्या कामाला सुद्धा छान रिस्पॉन्स येतो, आणि मेन जो मानसिक जी शांती असते ना ती मानसिक शांती मला इथे भरपूर आहे. कारण एनी टाइम जेव्हाही कधी मी नाराज झाले ना मला माझ्या स्वामींसोबत बोलता येतं, ते तिथेच आहे. बघू शकता तुम्ही, इथे माझं मंदिर आहे बघा. तर ना मला मानसिक शांती इथे खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. सो असं सर्व आहे. तर मी हे बोलत होते की त्यासाठी तेव्हा मी ते शिकले सर्व. त्यानंतर मी प्रॅक्टिस केली 2 ते 3 महिने, आणि त्याच्यानंतर मग मी हे सुरू केलं. तर याची प्लॅनिंग केव्हापासून केली असं जर म्हणाल तर मी प्लॅनिंग म्हणजे हे जेही काही केलं ते जसं मी तुम्हाला सांगितलं की ही तयारी जी काही केली ती सर्व तयारी अगदी 5 दिवसामध्ये केली. जसे मी ब्लॉग शेअर केले अगदी तसंच सेम, म्हणजे त्या 5 दिवसामध्येच आम्ही सर्व सामान वगैरे सर्व आधी आम्ही सामान सुद्धा बघितलेलं नव्हतं,
आधी आमचं पैशाचं सुद्धा काहीच बजेट नव्हता. जी काही ऍडजस्टमेंट आहे ती पूर्ण एक वीकमध्ये म्हणजे एका वीकमध्ये सर्व झालं. एक 5 दिवसाचं ते सर्व सामान वगैरे प्रिपरेशन, 2 दिवसाची पैशाची जी प्लॅनिंग आहे ती, आणि असं सर्व एका आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण तयारी केली. आता यासाठी माझे प्रयत्न किती दिवसाचे सुरू होते तर ना, यासाठी माझे प्रयत्न म्हणाल तर जे काही शिकणं होतं ते सर्व प्रिशू 4 महिन्याचे असतानापासून सुरू होतं. माझे जे ऑर्डरला आहे ते ऑर्डरला ॲसेच इथे काहीच रिस्पॉन्स नव्हता, त्याच्यामुळे ते माझ्या काही कामी नाही आलं. पण बाकी जे होतं सर्व शिकणं, त्यानंतर माझे प्रमोशनचे व्हिडिओज, त्यातून पैसे जमा करणं, बाकी सर्व मानसिक त्रास हे साईडला सारून ते सर्व करणं हे खूप जास्त अवघड होतं. पण ते झालं देवाच्या कृपेने, आई वडिलांच्या म्हणजे फॅमिलीच्या सपोर्टने, आणि माझा लकी चार्म तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी, तर असं त्यामुळे हे सर्व झालं. आणि आताही असं होतं की मला थोडं अवघड जात आहे म्हणजे प्रिशूकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे त्याच्यामुळे, कारण दर 3 तासाला किंवा 2 ते 3 तास किंवा 3 ते 4 तासाला घरी जाणं. घर जरी माझं जास्त लांब नसलं तरी सुद्धा इथून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. गाडी माझ्याच जवळ असते, पण तरी सुद्धा ना अवघड होतं, कारण कधी क्लायंट असतात किंवा काय, घरून म्हणजे ती रडत नाही किंवा तिच्यासाठी म्हणून घरून फोन येत नाही कधी, की ती राहत नाहीये तरी म्हणजे ती राहत नाहीये त्याच्यामुळे घरी असं कधीच होत नाही. पण माझंच असतं की आता झालेले आहे 2-3 तास झालेत, प्रिशूकडे जायचं आहे, त्याच्यामुळे मीच जाते. आणि ज्या दिवशी मला जाणं पॉसिबल नसलं त्या दिवशी मी घरी कोणाला तरी सांगते की तिला घेऊन या. माझा भाऊ असतो त्याच्यामुळे मग तो आणतो. तर थोडं अवघड होतं, पण ठीक आहे. मग असं सर्व गोष्टी मॅनेज करणं जरा भारी जात आहे सध्या तरी, कारण प्रिशूमुळे मला घरी जावंच लागतं. मग तेवढ्या वेळपर्यंत मला शॉप बंद ठेवावं लागतं, इथे कोणीच नाही आहे. मी विचार करते आहे कोणीतरी मुलगी ठेवायचा, पण विषय असा आहे की मला सध्या तरी दुसरीकडे कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे. जे मी बोलले होते की मी एक अनाउन्समेंट करणार आहे, ती अनाउन्समेंट अशी की लवकरच अकॅडमीचं स्टार्ट होणार आहे, कारण की मी त्या हिशोबानेच मोठा शॉप घेतला, जसं मी आधी सांगितलं. मला अकॅडमीसाठीच बघायचं होतं आणि रिस्पॉन्स छान येतोय, तर मी विचार केला की का नाही, म्हणजे माझी प्लॅन होती की मी नेक्स्ट इयर स्टार्ट करेल, पण आता विचार करते आहे की लवकरात लवकर करते, कारण की रिस्पॉन्स सुद्धा छान आहे आणि मला असं वाटतं की सारखं चान्स येत नाहीत, त्याच्यामुळे मग ते एक लवकरच सुरू होणार आहे. आणि बाकी जर म्हणायचं झालं तर बाकी जे काही म्हणजे जिथे असं म्हणू शकतो आपण, जिथे वेळ नाही जायला पाहिजे तिथे असं सध्या कुठेच जात नाही आहे. सध्या सर्व वेळ कामोकामी जातोय. छान छान ऑफर्स सुरू आहेत माझ्या शॉपला. जर तुम्ही अमरावतीमधनं असाल तर नक्कीच व्हिजिट करा, खरंच छान ऑफर सुरू आहे आणि त्याला ना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. तर चला, असं सर्व आहे. भरपूर बोलले मी, ॲक्च्युली ब्लॉग बोलले होते पण ब्लॉग तर काही झाला नाही, माझी बडबडच जास्त झाली, सो त्याला इग्नोर करा. ॲक्च्युली त्या टेबलचंच मला सांगायचं होतं आणि स्किन केअरबद्दल विचारलं, मग मी विचार केला की माझं स्किन केअर तसंही बाकीच आहे, तर म्हटलं चला ते शूट करून घेतले. आणखीही काही व्हिडिओज शूट करायचे आहे, काही प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत त्याचे व्हिडिओज शूट करायचे आहे, आणि बाकी काही नाही. क्लायंट असतात मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करावा लागतो, त्याच्यामुळे ब्लॉग तर जास्त काही शूट नाही करू शकणार. पण लवकरच माझ्या इन्स्टाच्या स्नेहप्रिश ब्युटी हेवनच्या पेजला फॉलो करा. तिथे छान छान आपण केलेले ट्रीटमेंटचे, म्हणजे मी माझ्या सलूनमध्ये जे काय करते त्याचे रिझल्ट किती छान आलेत किंवा रिझल्ट कसे आले ते मी शेअर करणार आहे. व्हिडिओज शूट करून झालेले आहेत, व्हिडिओज एडिट करण्याचे पेंडिंग आहेत, कारण मी लास्ट इंस्टाग्रामला सुद्धा आय थिंक पोस्ट टाकलेली की तुम्हाला जर कुठला व्हिडिओ एडिटर माहिती असेल तर मला सांगा, कारण व्हिडिओज एडिट करणं होत नाही अजिबातच, इकडे वेळ जातो, त्याच्यामुळे मी बघती आहे एखादा व्हिडिओ एडिटर, आणि मला फोटोग्राफरची सुद्धा नीड होती, पण विचार केला की आत्ताच नको, कारण कसं मला दोन्हीही गोष्टींसाठी म्हणजे माझं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. मला माझ्या सलूनसाठी सुद्धा पाहिजे आहे आणि माझं प्रमोशनल कंटेंटसाठी सुद्धा पाहिजे आहे.
म्हणजे कंटेंट क्रिएशन आणि हे माझं जे प्रोफेशन आहे ते, या दोन्ही गोष्टींसाठी म्हणून मी विचार केला होता आधी की वेगळं बघते, म्हणजे पुढच्यावर सुद्धा लोड व्हायला नको, पण ना मला वेगळं देणं परवडलं पाहिजे, म्हणून मग आता विचार करते आहे की एकच बघते आणि जी दिवसाची प्लॅनिंग आहे ती त्यानुसार करते. कारण आता असं होत आहे की प्रोडक्ट येतात आहे, मी शूट सुद्धा करते आणि मी सलूनचं सुद्धा काम करते, तर दोन्हीही ना खूप जास्त जम्बलिंग होतं. त्यात परत सारखं घरी जाणं आणि खूप जास्त दमल्यासारखं होत आहे. तुम्ही माझा आवाज पण बघू शकत असाल, तब्येत अजिबात ठीक नाही आहे, मेडिसिन सोबत सुरूच आहे, प्लस आवाजाचा प्रॉब्लेम म्हणून बघा स्ट्रेप्सिल सुद्धा सुरूच आहे. आली तेव्हापासून 2 फिनिश झाल्यात, आता 1, आणि टाइम मी तुम्हाला म्हणजे टाइम तुम्ही लॅपटॉपला बघितला असेल, 2:45 वाजलेत फक्त. सॉरी. सो तब्येतीकडे सुद्धा खूप दुर्लक्ष होतं, म्हणून आता विचार करते आहे की दिवसाचं एक थोडं वेगळं प्लॅनिंग करते आणि तो वेळ त्या वेळेलाच देईल. कारण मी प्रमोशन म्हणजे कंटेंट क्रिएशन सुद्धा नाही सोडायचं मला, आणि हे तर बरं ड्रीम आहे माझं, हे तर अजिबातच नाही सोडायचं. असं सर्व आहे. तर चला आता सध्या तर या व्हिडिओला मी इथे स्टॉप करते.